मुलांनी अर्ज केला होता. त्यापैकी जवळजवळ 1,70,000 मुलांनी पात्र आहेत, ते रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांनी 1,70,000 मुलांनी. तर 30,209 म्हणजे आतापर्यंतचे ऐतिहासिक जागा आलेल्या आहेत. परंतु ह्यांनी 4 आणि 5 दिवस मुदत देण्यामागचं कारण काय? आम्ही 15 महिने वाट पाहिजे ना शिक्षक होण्यासाठी. म्हणजे टेटची परीक्षा झाल्यानंतर आम्ही 15 महिने वाट पाहिली, पण तुम्ही शनिवार रविवारच्या सुट्टीमध्ये असताना सुद्धा तुम्ही 5 दिवसाची मुदत काय दिली? ह्याच्या मागे काय, म्हणजे त्या मागचं कारणच आम्हाला समजलं नाही. तुम्ही पोर्टल चालू करण्या अगोदर तुम्ही ट्राय घ्यायचा, व्यवस्थित चालतंय का, त्याला लोड सहन होईल का? तुम्ही कारण काय दिलं पोर्टल बाबत, की बाबा लोड भरपूर होतोय, पण लोड भरपूर होतोय. आता MPCच्या साईडला जो 15 लाख मुलांनी अर्ज केलाय, आता वेबसाईट व्यवस्थित चालली, तसं तुम्ही काय केलं नाही. तुम्ही काय मुलांच्या, म्हणजे जी लोक आता यांचं जर तुम्ही वय बघताय, ह्यांचं 50च्या आसपास वय असेल, म्हणजे 8 वर्षांनी रिटायर होणार, मग काय ह्यांना मनस्ताप देताय, काय ह्यांचं जीवन वया घालवताय, का लोकांना एवढा त्रास देताय? आम्ही B.Ed झालो, TETची परीक्षा पास झालो, टेटच्या परीक्षा चांगली मार्क आहेत, आम्ही प्राधान्यक्रमसाठी आम्ही प्रयत्न करतो, आम्हाला का न्याय देईना तुम्ही, का त्रास देताय तुम्ही? तर आता त्यांचं ते धोरण आहे ना शासनाचं, त्या धोरणात आम्ही ती जी चौकट आहे त्या चौकटीत आम्ही बसायला तयार आहे, पण तुम्ही टेक्निकली अडचणी का आणताय आम्हाला म्हणायचं. आणि तुम्ही 15 महिने थांबला ना, तुम्ही 15 महिने आम्हाला वेट करायला लावलं ना, मग तुम्ही आम्हाला 5 दिवसाची मुदत का दिली फॉर्म भरण्यासाठी? नाही नाही, तुम्हाला भरती करायची का फक्त दाखवायची? 30,209 जागा भरायच्या आहेत ना, कारण 30,209 जागा भरायच्या आणि 1,70,000 मुलांनी रजिस्ट्रेशन केलं म्हणल्यानंतर फक्त आतापर्यंत तुम्ही नोंदणी करताय की 3 वाजता एवढ्या मुलांनी प्रिफरन्स लॉक केले नाहीत, किंवा एवढ्यांची जनरेट झाले, तेवढ्यांची जनरेट झाले बघताय तुम्ही. मला पण त्या मुलांच्या समस्या दूर होण्यासाठी, त्यांच्या काय काय अडचणी दूर होण्यासाठी तुम्ही यंत्रणा स्वतःची सक्षम उभा केली नाही. तर आल्यानंतर हे तिकडे मिटिंगला जात आहे, हे मिटिंगला तिकडे जात आहे, ते मिटिंगला तिकडे जात आहे, म्हणजे तुम्ही मुलांच्या अडचणी सोडवणार आहे का तशाच गोळा करणार आहे? आता मागचा जर तो सर्वे बघितला तर 92,000 शाळा बंद झाल्या. ह्याच्या मागचं कारण काय? तुम्ही शाळांना शिक्षक देणार आहे ना, त्या तुम्हाला जी चौकट हवी आहे त्या चौकटीत आम्ही बसायला तयार आहे, पण तुम्ही टेक्निकल अडचणीमध्ये आम्हाला का मागं खेचताय? आज ही जी मुलं आहेत ही महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यातून आले, त्यांना तुम्ही का न्याय द्यायला? हे आलेत तर हे लोक मिटिंगला चाललेत, आणि टेक्निकलच्या अडचणी आहेत, टेक्निकल अडचणी दूर करणारे लोकच इथं नाहीत. तुम्हाला सांगतो नाही दिल्या आणि आम्ही क्वालिफाय असून सुद्धा आम्हाला विचारलं